11वी इन हाऊस कोट्याची अट अखेर सरकारकडून रद्द करण्यात आलेली आहे। संबंधित संस्थांव्यतिरिक्त इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आता इन हाऊस 10% कोट्यातून प्रवेश मिळणार आहे। झी 24 तासनं सर्वप्रथम या प्रश्नाला वाचा फोडलेली होती। त्याची शिक्षण विभागानं दखल घेत इन हाऊस कोट्याची अट रद्द केलेली आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। यासाठी पालकांनी झी 24 तासचे आभार मानले। 11वी प्रवेशाच्या वेळेस यावेळेस पुन्हा एकदा घोळ शासनाच्या एका GR मुळे झाला। 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस संस्थेअंतर्गत असलेले प्रवेश थांबवले गेले। पालक व्यथित झाले होते, विद्यार्थी तर अक्षरशः रडत होते, कारण प्रवेशाची शेवटची तारीख ही 3 तारीख आणि 4 तारीख होती। अनेक पालकांनी जवळजवळ 40,000 विद्यार्थी याच्यामुळे इम्पॅक्ट होत होते। अनेक पालकांनी हिंदू महासंघाला संपर्क केला। हिंदू महासंघानं हा विषय शासनापर्यंत नेण्याचा विचार केला, प्रयत्न केला आणि त्याला सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियानी, खास करून झी 24चे मी विशेष आभार मानीन की आपण अतिशय प्रगल्भपणे आणि आक्रमकतेने हा विषय लोकांपर्यंत नेला। लोकांचा सुद्धा आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि आज आम्हाला सांगायला आनंद होत आहे की शासनानं सुधारित GR काढलेला आहे। आमची कामं झालेली आहेत। पालक आणि विद्यार्थी आज 4 दिवसानंतर सुखाने झोपू शकतील असं आम्हाला वाटतं। झी 24ला पुन्हा एकदा धन्यवाद। इन हाऊस कोट्याच्या संदर्भात जी ड्राईव्ह सुरू केली होती त्याला आज यश आलंय आणि आमचा इन हाऊस कोटा मान्य झालाय। ह्याच्यामध्ये चौथा पिलर ज्याला समजलं जातं असा मीडियाने पण खूप मोठा रोल प्ले केला आहे। त्याच्यामध्ये स्पेशली आम्ही झी यांना स्पेशल धन्यवाद देतो।